नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत काय आहेत आजच्या टॉप 9 मोठ्या बातम्या। दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेट झाली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मोदींची भेट घेतली। पावणे 2 तास झालेल्या या भेटीत मराठा ओबीसी आरक्षणासह 12 मुद्द्यांवर चर्चा झाली। मराठा आरक्षणाचा आहे ज्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे तो इतर मागासवर्गीयांचं पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण त्याहीबद्दल एक कोर्टाचा निर्णय लागलेला आहे। पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात 30 मिनिट व्यक्तिगत भेट झाली। सत्तेत एकत्र नसलो तरी नातं तुटलं नाही। मोदींसोबत व्यक्तिगत भेट झाली आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही तीनही पक्ष समाधानी आहोत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। ये बात कभी मैंने छुपाई नहीं और छुपाने की आवश्यकता नहीं। आज राजनीतिक रूप में देखें तो हम उनके साथ नहीं है, लेकिन इसका मतलब ये नहीं कि हमारा रिश्ता टूट गया। मैंने कल भी बात कही थी, मेरे साक्षात्कार में शायद लोकसत्ता में लिया था तब, तो इसमें कोई गलत बात नहीं है। केंद्राने 24,306 कोटींचा जीएसटीचा परतावा करावा अशी मागणी अजित पवारांनी पंतप्रधानांकडे केली। तसंच पायाभूत सुविधांसाठी 5,000 कोटींची मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली। कोविडचं अभूतपूर्व संकट संपूर्ण देशावर आहे, सगळ्या राज्यांवर आर्थिक दिलासा देण्याकरता हे पैसे जर लवकरात लवकर मिळाले तर त्याचा निश्चितपणे सर्व राज्यांना उपयोग होणार आहे। महाराष्ट्राची रक्कम 24,306 कोटी। केंद्राने 50% आरक्षणाची मर्यादा शिथिल करावी ही मागणी असल्याची माहिती मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली। तसंच राज्य सरकार सुप्रीम कोर्टात रिट पिटिशन दाखल करणार अशीही माहिती त्यांनी दिली। राज्याला घटना दुरुस्ती संदर्भातली किंवा जे काही झाल्यानंतर जो पेच निर्माण झालेला आहे त्या संदर्भातली पुढची पावलं ही केंद्राने उचलावी। परंतु हे करत असताना आम्हाला अधिकार देत असताना 50% मर्यादा शिथिल करण्याची अधिकाराचा महत्त्वाचा भाग आहे। राजकीय तडजोडीसाठीच पीएम आणि सीएम भेट झाल्याचा आरोप खासदार उदयनराजे भोसलेंनी केला। भेटीआधी अधिवेशन घ्यायला हवं होतं असं उदयनराजे म्हणतात। तसंच या भेटीतून देवाणघेवाण होणार, मग त्यानंतर सत्तांतर होणार का असा सवालही त्यांनी विचारलाय। तुम्ही एक अधिवेशन बोलवा, त्याच्यात चर्चा करा, चर्चा घडून आणा आणि मग हे करा ना। मग त्यांना जाऊन भेटा, कधी भेटा तुम्ही। आता हे जाऊन भेटणार मी काय बोलणार, म्हणजे काय, म्हणजे राजकीय तडजोड। नवीन सत्ता समीकरणाचा विषय नाही, उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली। तसंच मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सोडवावा अशी मागणीही त्यांनी केली। नवीन सत्ता समीकरणाचा विषय इथे येत नाही। केंद्र आणि राज्य यांचा संघर्ष नसावा। तर ठाकरे परिवाराचे आणि मोदीशी हे जुने संबंध आहेत। बाळासाहेब ठाकरेंविषयी मोदींच्या मनामध्ये किती श्रद्धा आणि आदर आहे आपल्याला माहिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींची राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्ती संदर्भात चर्चा केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। तसंच या संदर्भात राज्यपालांना सूचना कराव्या अशी विनंतीही अजित पवारांनी केली। तर या 12 जागा जवळपास आता 8 महिने झाले, तर त्याच्याबद्दलच्या सूचना प्राईम मिनिस्टरनी साधारण गव्हर्नर साहेबांना कराव्यात की बाबा हे रितसर त्यांचा प्रस्ताव आहे, बहुमत आहे त्या सरकारला। राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय गैरलागू असून ही मागणी मोदींकडे करणं योग्य वाटत नाही असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय। राज्यपाल नियुक्त 12 सदस्य हे पंतप्रधान ठरवत नाही, हे कुठलाही पार्टी ठरवत नाही, ते माननीय राज्यपाल ठरवतात। त्यामुळे मला असं वाटतं की त्याची मागणी पंतप्रधानांकडे करणं हे काही योग्य नाहीये। इतर राज्यांमध्ये ओबीसी आरक्षण आहे, राज्य सरकारने वेळीच कृती केली नाही, त्यामुळे राज्यातलं आरक्षण रद्द झालं अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली। सरकारने सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली कृती हे वेळेत न केल्यामुळे आणि जवळजवळ 15 महिने ती कृती न केल्यामुळे खऱ्या अर्थानं हे ओबीसीचं राजकीय आरक्षण केवळ महाराष्ट्रामध्ये रद्द झालंय। आता पाहूया राजकीय विश्वातील टॉप 9 न्यूज।
मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटीत मराठा ओबीसी आरक्षणाचे मुद्दे सुकर होतील अशी आशा आहे, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेलं आहे. तसंच त्यांनी गुजरातला जशी उदारता दाखवली तशी महाराष्ट्राच्या वाट्यालाही यावी अशी अपेक्षा असल्याचंही त्यांनी म्हटलंय. या मराठा आरक्षण आणि ओबीसीच्याही प्रश्नाबद्दलचे अनेक प्रश्न त्याच्यामधून सुटू शकतात. माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या पद्धतीचं केंद्र सरकारकडे बोट दाखवलेलं आहे आणि असे अनेक प्रश्न जे आहेत त्या प्रश्नामध्ये चर्चा होईल अशी. आम्हाला नेलं असतं तर आनंदच झाला असता अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर दिली. तसंच मराठा आरक्षणासंदर्भात ही भेट प्रीमॅच्युअर आहे असंही ते म्हणाले. मला असं वाटतं की निश्चितच जर आम्हाला नेलं असतं तर आनंद झाला असता, पण मला असं वाटतं की मराठा आरक्षणाच्या संदर्भात ही भेट प्रीमॅच्युअर आहे. मुख्यमंत्र्यांनी मोदींना भेटण्यासाठी जाण्यापूर्वी निदान सर्वपक्षीय बैठक घ्यायला हवी होती किंवा आरक्षण प्रश्नी जे लढा देत आहेत त्यांच्याशी तरी चर्चा करायला हवी होती, असं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. सह्यवादाचा लढा या विषय असेल किंवा जे काय असेल ते निदान जाण्यापूर्वी तरी सर्वपक्षीय बैठक घ्यायला पाहिजे होती किंवा या विषयासाठी जे लढे उभे करतायत त्यांच्याशी चर्चा विनिमय करायला पाहिजे होती. मला वाटतं तसं काही झालं नाही. पंतप्रधान मुख्यमंत्री भेटीवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रतिक्रिया दिली. या बैठकीत मराठा ओबीसी आरक्षणावर चर्चा अपेक्षित होती, मात्र यांनी 12 विषय मांडत गांभीर्यच घालवल्याचं मत मुनगंटीवारांनी व्यक्त केलंय. प्रत्येक भेटीचा राजकीय संदर्भ लावू नये असं वक्तव्य शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आजच्या भेटीत प्रमुख मुद्दे मांडले, या गोष्टीचा आनंद आहे असंही ते म्हणाले. की 2 व्यक्तींची बैठक 4 भिंतीआड झाली, त्याची पुसटची कल्पना नसताना आपण आपले कल्पनाविष्कार अशापर्यंत फिरवत राहणं मला वाटतं ते योग्य होणार नाही आणि त्याच्यावर मी भाष्य करणं मला वाटत नाही योग्य होईल. दिल्लीत पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भेट घेतल्यानंतर आमदार रोहित पवारांनी यांचं 2 शब्दात वर्णन केलं. लोकशाहीचं सौंदर्य असं या भेटीबाबत रोहित पवार म्हणाले. काही नियम पाळून वारी व्हावी असा प्रस्ताव वारकऱ्यांनी मांडला. वारीची परंपरा खंडित होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चर्चा करणार आणि पायी वारीसाठी परवानगी द्या अशी मागणी करणार असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. आम्ही सगळ्या प्रकारचे जे निर्बंध आहेत ते तर पालन करूच, पण सरकारने म्हटलं की 20 दिवसाच्या ऐवजी 10 दिवसात करा, तर तेही आम्ही करायला तयार आहोत. वारीची परंपराही खंडित होणार नाही आणि कोरोनाचे प्रादुर्भाव होणार नाही आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्रही लिहिणार आहे. खासदार नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टाने रद्द केलेलं आहे आणि यानंतर काहीतरी राजकीय खिचडी शिजते अशी प्रतिक्रिया देत आपण सुप्रीम कोर्टात न्याय मागणार असं नवनीत राणा म्हणतायत. सगळं झालं आहे. पूर्ण विषयांमध्ये काहीतरी खिचडी शिजलेली आहे कुठेतरी पॉलिटिकल, आणि ते बोलायची कोणाला गरज नाहीये. ते कुठे ना कुठे ते पॉलिटिकल खिचडी सगळ्यांना दिसत येत आहे. नवनीत राणा यांच्यामध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तरी त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यायला हवा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पहावं असं ट्विट राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनी केलंय. आता पाहूया काय आहे राज्यातली कोरोनाची स्थिती, त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज. राज्यात आज 10,891 नवे रुग्ण सापडलेत आणि 295 रुग्णांचा मृत्यू झाला. 16,577 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. मुंबईत आज 678 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर 7 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि 751 कोरोना रुग्ण बरेही झालेत. कोरोना संकटात आरोग्य मंत्रालयाने दिलासादायक बातमी दिलेली आहे. गेल्या आठवड्यापासून देशात 30% रुग्णसंख्येत घट झाली. देशाचा रिकव्हरी रेट हा 93.4% आलाय, तर जगभरातील मृत्यूच्या तुलनेत भारताचा मृत्यू दर कमी असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. केंद्र सरकारकडून सिरमला 25 कोटी लसींच्या डोसची ऑर्डर दिलेली आहे. कोविशिल्डच्या 25 कोटी डोसची ऑर्डर देण्यात आली अशी माहिती डॉक्टर व्ही के पॉल यांनी दिली.
केंद्र सरकारने राष्ट्रीय कोरोना लसीकरण कार्यक्रमाविषयी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत आणि या सूचना 21 मे पासून लागू करण्यात येणार आहेत. केंद्र सरकार राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना लोकसंख्या, बाधित रुग्णांची संख्या आणि लसीकरणाची टक्केवारी या आधारावर लसी पुरवणार आहे. यामध्ये लस वाया जाण्याच्या टक्केवारीचा विचार केला जाईल. सांगलीत उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठक घेतली. सांगलीत जिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन, MRI मशीनची गरज असून यासाठी पालकमंत्री जयंत पाटलांना विनंती करणार अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून नाशिकमधील मुलांना वाचवण्यासाठी महापालिका सर्व शाळेतील संस्था चालकांना कोरोनाबाबत नियमावली आखून देणार आहे. सध्या जिल्ह्यात 200 बेडची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत स्मार्ट हेल्मेटद्वारे थर्मल स्कॅनिंग सुरू झालेली आहे. भारतीय जैन संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांची ही थर्मल स्क्रीनिंग करण्यात येते. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना प्रवेश देण्यास काही देशांनी नकार दिला होता. मात्र कोवॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांसाठी आता ही मोठी बातमी आहे. त्यांचा परदेशातील प्रवासाचा मार्ग सुकर होऊ शकतो, कारण कोवॅक्सिन लसीचा जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत समावेश करावा असा अर्ज करण्यात आलाय. जुलै ते सप्टेंबर दरम्यान याविषयी निर्णय जाहीर होईल. आता पाहूया मुंबई आणि उपनगरातील टॉप 9 न्यूज. यंदाही मुंबापुरीची तुंबापुरी होऊ नये म्हणून महापालिकेने कंबर कसली. महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आज शहरातील विविध एजन्सींची एक बैठक बोलावून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसंच पावसाने जोर पकडण्याआधीच आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिलेत. भाजप कोर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीत भाजपची निवडणुकीसंदर्भातली पुढची रणनीती ठरलेली आहे. पालिका निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चाही झाली. आने वाले सभी नगर पालिका, नगर परिषद, जिला परिषद, इन चुनाव के बारे में भी चर्चा की है. आने वाले कुछ दिनों में महाराष्ट्र के अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल जी और माननीय देवेंद्र फडणवीस जी इस चर्चा के आधार पर किए हुए कार्यक्रमों की घोषणा करेंगे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी 2 दिवसांपूर्वीच मुंबईतील नालेसफाई आणि गाळ्यावरून महापालिकेवर टीका केली होती. महापालिकेने किती गाळ काढला आणि हा गाळ कुठे टाकला असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला होता. महापालिकेने गाळाची आकडेवारी जाहीर करून शेलार यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं. आतापर्यंत 104% गाळ काढल्याचा दावाही केलाय. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील इमारतींचे नियमित पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलंय. यामध्ये मुंबईत एकूण 21 उपकर प्राप्त इमारती अति धोकादायक स्थितीत आढळून आल्या. या 21 इमारतींमध्ये मागील वर्षी अति धोकादायक म्हणून घोषित केलेल्या 10 इमारतींचा समावेश आहे, अशी माहिती मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस बरसलाय. मुंबई उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर या भागात पाऊस बरसलेला आहे. तर राज्यात पुढचे 4 दिवस धुवाधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मालाडच्या मडमध्ये बेस्ट बस खड्ड्यांमध्ये अडकल्यानं तारांबळ उडाली. पावसामुळे पाणी साचल्यानं अंदाज न आल्यामुळे बसचा एक भाग खड्ड्यात अडकला. दरम्यान बस खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली असून सुदैवानं यात कुणीही जखमी नाही. मुंबईत स्पुतनिक लसीच्या साठवणुकीसाठी विशेष कोल्ड स्टोरेजच्या जागेची चाचपणी सुरू केली. तसंच लहान मुलांवरील लसीच्या प्रयोगासाठी अद्याप परवानगी मिळालेली नसल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. नागपूरच्या ज्या हॉस्पिटलला परवानगी दिलेली आहे ते खाजगी हॉस्पिटल आहे, मेडिकल हॉस्पिटल आहे, त्यामुळे त्यांना परवानगी दिलेली आहे. कुठच्याही अजूनही महानगरपालिकांना परवानग्या दिलेल्या नाहीत. त्यामुळे आपणही तेच सांगतोय की आमच्या महानगरपालिकेला द्या. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता औषध निर्मिती करणाऱ्या 2 कंपन्यांनी बदलापूर पालिकेला वैद्यकीय साहित्याची मदत केली. यामध्ये 6 व्हेंटिलेटर्स, 25 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यासह अन्य साहित्याचा समावेश आहे. अंबरनाथच्या महात्मा गांधी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत वृक्ष लागवड केलेली आहे. पर्यावरण दिनानिमित्त ही वृक्ष लागवड मोहीम राबवण्यात आली. महात्मा गांधी विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि अंबरनाथ शहराचे माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांनी या मोहिमेसाठी पुढाकार घेतला. आता पाहूया पुण्यामधील टॉप 9 न्यूज.
मुळशी आग प्रकरणी कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे. पौड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालेला आहे. पुण्यातील आगीच्या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळेंनीही भेट दिली. अशा घटनांसाठी वेळीच फोर्स तयार केली पाहिजे, तसंच पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजे असं त्या म्हणाल्यात. पुण्यातील केमिकल कंपनीला लागलेल्या आगीच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या अधिपत्याखाली समिती नेमल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. तसंच या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल असंही त्यांनी सांगितलं. कामगार राज्यमंत्री बच्चू कडूंनी मुळशीतील अग्नितांडवानंतर उरावडे गावाला भेट दिली. मुळशीमध्ये काल एका कंपनीला आग लागून 18 जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये महिलांचा देखील समावेश आहे आणि ही घटना घडल्यानंतर आज बच्चू कडूंनी या ठिकाणी भेट दिली. पुण्यात आज दिवसभरात 297 नवे रुग्ण आढळले तर 24 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात 529 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले. 589 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तब्बल 2.5 ते 3 महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर आजपासून बारामतीची बाजारपेठ सुरू झाली. सकाळी 9 ते 1 या वेळेत सर्व दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे आज पहिल्याच दिवशी बारामतीतील रस्त्यांसह बाजारपेठेत मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दी टाळण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार बारामतीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज स्थगित ठेवण्यात आलं. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने उद्यापासून कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार पाटील यांनी दिली. जुन्नरमध्ये 3 बिबट्यांचा वावर पाहायला मिळाला. डिंगोरे गावाजवळ दिसलेल्या या बिबट्याला एका पिकअप चालकानं आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केलंय. आणि ब्रेक नंतर आता पाहूया मेट्रो सिटीज मधील टॉप 9 न्यूज. महाराष्ट्रात पुढचे 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. 9 ते 12 जून दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवलेला आहे. 11 आणि 12 जूनला कोकणात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागपुरात पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झालेली आहे. वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. आजपासून पुढील 4 दिवस विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिककरांना खड्ड्यांचा मनस्ताप सहन करावा लागतोय. ऐन पावसाळ्याच्या दिवसात रस्ते खोदल्याने वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण झालाय. दरम्यान ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नाशिककरांनी केली.